आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भावनाच्यासाठी काही बायका ज्या आहेत त्या ऑलरेडी आलेल्या असतात, कारण त्यांना भावनाची मदत हवी असते आणि यासाठी त्या येऊन थांबलेल्या असतात. तर त्या सगळ्या संधीचा फायदा ना इथे असणारी नीलांबरी घेत असते. नीलांबरी आता भावना आल्या आल्या भावनाला सुनावू लागते आणि भावनाला म्हणत असते की बघितलंस का, तुझ्यासाठी केव्हाच्या या तात्काळत थांबल्या आहेत. मग भावना म्हणते तुम्ही यांना पाणीसुद्धा दिलं नाही का. मग भावना किचनमध्ये जाऊन त्यांना पाणी न देता डायरेक्ट पन्नं घेऊन येते आणि म्हणत असते की घ्या. आणि तसं तुमचं काय काम आहे माझ्याकडे असं देखील भावना विचारते. त्यावर भावनाला त्या सांगतात की खरं तर ना आम्हाला सरकारकडनं काही पैसे भेटतात आणि त्यानंतर आमचं त्याच्यावर काहीच हातभार लागतो, पण ते पैसेसुद्धा आमचे नवरे काढून घेतात आणि दारू पितात. आम्हाला ना स्वतःचं असं हक्काचं काहीतरी काम हवं आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे. आम्हाला ना स्वतःचं जर काही हक्काचं काम असेल आणि ते मिळालं ना तर ते बरं होईल असं देखील आता सांगितलं जातं. इतकंच ना, आपण तुमच्या कामाचं काही ते बघूया. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. स्वतःचं काही हक्काचं असेल तर काही टेन्शनचं कामच उरत नाही आणि आपण त्यासाठी प्रयत्न करूया. तुम्ही असे हात जोडू नका असं देखील भावनाने सांगितलेलं असतं. नीलांबरी तर आता पाहत राहते. दुसरीकडे विश्वाला आता जयंतने एका ठिकाणी मीटिंगसाठी बोलवलेलं असतं आणि म्हणूनच विश्वा त्या ठिकाणी जाऊन पोचतो. गॉगल वगैरे काढतो आणि इकडे तिकडे पाहतो तर ती जागा एकदमच वेगळी वाटत असते आणि तो म्हणतो की नाही, बहुतेक ना माझ्यासाठी जयंतने ट्रॅप रचला आहे. त्यांनी मला गुंड बोलवले असणार आहेत मारायला, असंच काहीसं असणार आहे. पण मी कसा काय फसलो ह्या ट्रॅपमध्ये. जयंत पण ना कधीही काही करू शकतो. आता विश्वा त्या लोकेशनला पोचलेला असतो आणि ज्या लोकेशनला मीटिंग असते त्या लोकेशनचा पत्ता आता जानूला हवा असतो. जानूने आधी ऑफिसमध्ये कॉल केलेला असतो आणि विचारलेलं असतं की विश्वा कामावर आला आहे का. त्यावर तिने सांगितलेलं असतं की नाही सर तर कामावर आलेले नाही आहेत, कारण सरांना एक बाहेर मीटिंग आहे, मग मला त्या मीटिंगचं लोकेशन पाठवा असं देखील सांगण्यात येतं. मग जानूला मीटिंगचं लोकेशन वगैरे पाठवलं जातं. मग जानू म्हणत असते की विश्वा तू माझ्याशिवाय मीटिंग कशी करतो ना ते मी बघतेस. आणि असं बोलून आता जानूने फोन ठेवून दिलेला असतो. जानू आता त्या लोकेशनला जायला पोचते, कारण जानूला सुद्धा विश्वाला तिथे पकडायचं होतं, कारण विश्वा एवढे दिवस तिच्याशी बोलत नाही आहे आणि आता हाच एक चांगला मार्ग होता. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की विश्वा मुद्दामून त्या ठिकाणी जातो जिथे ते गुंड असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते गुंड जे आहेत ना ते आता विश्वावर हल्ला करायला सुरुवात करतात. विश्वाला बघून ते म्हणत असतात की हां हाच आहे तो, आणि मग काय चालू होते त्यांची मारामारी. विश्वासुद्धा त्यांना बेदम मारतो. विश्वालासुद्धा तरी थोडंफार मारलेलं असतं, पण विश्वा त्यांना जास्तच मारतो. त्यानंतर विश्वा कसं तिकडनं बाहेर पडतो. त्यानंतर आता विश्वा जेव्हा तिकडनं बाहेर पडतो ना तेव्हा तो विचार करतो की हे सगळं मुद्दामून जयंतने केलं आणि तेव्हाच तो आता आपला मोबाईल वगैरे ॲड्रेस चेक करत असतो. तिकडनंच तो नुकता बाहेर आलेला असतो, तर इकडे संतोष जो आहे तो वैतागलेला असतो, कारण त्याला आता विना पैशाचा माच करून दाखवत होती. असं त्याला वाटतंय माझ्याकडनं 4 पैसे घ्यायला लागलेत पण काही कुठे हरकत नाही, पण त्यांचा तो लक्ष्मी ॲप चालू झाला आहे ना, गृहलक्ष्मी ॲप कोणता आहे तर तो बघायला हवा. आणि असं बोलून तो मोबाईलमधला गृहलक्ष्मी ॲप जो आहे तो सर्च करू लागतो. तो ॲप डाउनलोड करून तो आता पाहत असतो, तर त्या ॲपमध्ये ना त्याला आता बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या दिसतात. मग तो म्हणतो की आता ना ह्यांना फसवायला हवं, म्हणून तो मुद्दामून ना त्याच्या मित्राने एक त्याला इंटरनॅशनल जे सिम कार्ड दिलेलं असतं ते मोबाईलमध्ये घालतो आणि इंटरनॅशनल सिम कार्ड जेव्हा तो मोबाईलमध्ये घालतो ना तेव्हा तो आता लगेच कॉल करायला लागतो, कारण त्याला खोटी ऑर्डर द्यायची असते. ते सगळं त्याचं मुद्दामून सुरू असतं. इकडे लक्ष्मी म्हणत असते की अहो फोन वाजतोय घ्या ना. तोपर्यंत एकदा फोन वाजून कट झालेला असतो. तोपर्यंत आता इथे संतोष म्हणतो कसला बिझनेस करतायत, कसला नंबर दिलाय बिझनेस करायचा, तर फोन तरी उचलायचा ना. मग तो पुन्हा फोन करतो. पुन्हा फोन केल्यावर आता रिंग वाजू लागते, पण आता तो नंबर बघितल्यानंतर लक्ष्मी म्हणते की ओ हा नंबर जरा वेगळाच दिसतो, इथला दिसत नाही आहे. पण आता श्रीनिवास म्हणतात ही उचलल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का ही कोणाचा फोन आला आहे ते. मग आता लक्ष्मी फोन उचलते. लक्ष्मीने फोन उचलल्याबरोबर इकडे संतोष ऑर्डर देऊ लागतो आणि संतोष म्हणत असतो की खरं तर ना मी अमेरिकेवरून बोलतो आहे, मला ना 200 आंब्या पोळींची ऑर्डर द्यायची होती, त्यावर अमेरिकेला आम्ही ऑर्डर देत नाही, माफ करा असं देखील आता लक्ष्मी आणि श्रीनिवास सांगतात. मग तेव्हाच ना लक्ष्मी आणि श्रीनिवासांनी असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की नाही मी उद्याच ना तिकडे येणार आहे पुण्यामध्ये. खरं तर माझे आईबाबा पुण्यात राहतात आणि मला ऑर्डर द्यायची आहे, पण मी हे सगळं काही करत नाही. तुम्ही ॲपवर बघू शकता, माझ्या बऱ्याच वेगळ्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. पण संतोष
संतोष म्हणतो की माझ्या बहिणीची इच्छा आहे, तुम्ही सगळं चांगलं बनवता म्हणूनच मग तुमच्याकडेच ऑर्डर द्यायचं असं ठरले, सांगा ना. मग आता लक्ष्मी विचार करत असते. इकडे जानू त्या लोकेशनला पोहोचलेली असते. जानू लोकेशनला पोहोचल्यानंतर ती आता बॅगेतून काहीतरी बाहेर काढते आणि तेव्हाच ना नेमकं तिच्या बॅगेतलं जे कार्ड असतं तिचं ते खाली पडतं आणि इकडे आता जानू त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली असते, जो ॲड्रेस दिलेला असतो तिकडे. जेव्हा ती जाऊन पोहोचते ना, तेव्हा मात्र आता ते गुंड जे आहेत ते जानूकडे बघतात आणि म्हणतात की अरे चा, ही बाई आली आहे, आता हिला काही आपण सोडत नसतो. इकडनं विश्वास जात असतो आणि त्याला जानूचं नेमकं आय कार्ड सापडतं. तो म्हणतो जानूचं आय कार्ड म्हणजे जानू इथे आली की काय, पण जयंतीला इथे कसं काय सोडू शकतो, हाही विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. पण नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी गडबड आहे, आपण बघायला हवं. आणि मग त्या लोकेशनला तो पोचलेला असतो. जानूवरती लोक हल्ला करत असतात, पण जानूसुद्धा त्यांना बॅगेने का होईना मारत असते. पण तेवढ्यातच विश्वा जाऊन पोचतो आणि विश्वा त्यांना आता चांगलेच बेदम मारत असतो. त्यानंतर विश्वाने कसं जानूला वाचवलेलं असतं त्या गुंडांच्या तावडीतून. आणि अशा वेळेला जानूला खरं तर मैत्रीची गरज होती, एका कोणाची तरी गरज होती आणि विश्वा नेमका त्यावेळेला धावून आला होता. इकडे आता संतोष विचार करत असतो की अजूनही फोन आला नाही आहे, ही लोकं काही मला फोन करणार नाही, मलाच फोन करावा लागेल कारण मला ऑर्डर द्यायची आहे ना. मग आता त्याने पुन्हा फोन केलेला असतो. श्रीनिवास म्हणतात की चल तू घे ऑर्डर, आपण ऑर्डर पूर्ण करू शकतो, तसंही घरघंटी आपली बंद आहे, बिघडली आहे म्हणून. मग आता संतोष फोनवर बोलायला सुरुवात करतो. संतोषला ते म्हणत असतात की हो तुमची ऑर्डर आम्ही घ्यायला तयार आहोत, मग काही ॲडव्हान्स पैसे लागतील, ठीक आहे थांबा, तुमच्या ॲपवर मी ॲडव्हान्स पैसे तुम्हाला पाठवून देतो. मग तो ॲपवर ते पैसेसुद्धा पाठवतो, थोडेफारच पैसे पाठवतो, जी काही मोठी रक्कम आहे ती तर काही पाठवत नाही. त्यानंतर तो सिम कार्ड काढून मोबाईलमधनं ठेवून देतो. ह्यानं ऑर्डर तर त्याने दिलेली असते, मग आता आपल्याला ॲडव्हान्स रक्कमही त्याने थोडीच दिली आहे, पण आपण त्याच्याकडे जास्त रक्कम काही मागू शकत नाही, पण आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करून आता द्यावी लागेल, असाही विचार ना आता मनामध्ये कुठेतरी त्याच्या येऊ लागलेला असतो. आणि मग काय, इकडे आता जयंत जो आहे तो त्या लोकेशनला पोहोचलेला असतो. तो बघत असतो विश्वाचं काम झालं आहे का, विश्वाला मारलं आहे का या लोकांनी, असाही तो विचार करून त्या लोकेशनला पोहोचतो आणि तिकडच्या रूममध्ये जाऊन तो सगळी हालवाल बघतो. तिथे सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. त्यावरूनच आता तो म्हणतो की वा, मी सांगितलेलं काम झालं आहे, आता विश्वाचा काहीच ठाम पत्ता लागणार नाही. पण त्याला हे माहीत नसतं की विश्वानेच त्याला गंडवलं आहे. ते जयंतचा प्लॅन अशा पद्धतीने का होईना फ्लॉप झालेला असतो, त्यामुळे जयंत अगदीच तोंडावर पडलेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की विश्वा आणि जानू त्या गाडीच्या इथपर्यंत पोहोचलेले असतात. जानू आता विश्वाला म्हणत असते की तुला तर माझ्याशी बोलायचं नव्हतं ना, मग मला ते गुंड मारत होते, मग अडवायला का आलास. तर विश्वा म्हणत असतो की आधी पाणी पी नंतर बोल. मग आता विश्वा म्हणत असतो की तुला माहिती आहे का, हे सगळं जयंतने केले, तुला माहिती होतं की तो माणूस कसा आहे ते, म्हणून मी तुला सांगितलं होतं त्याच्याशी लग्न करू नको, म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं नव्हतं. पण बघितलंस ना, प्रत्येक वेळेला तू अडीअडचणीत असशील ना तर मी येईनच जाऊन गं, मी पहिल्यापासूनच ठरवलं आहे आणि तेव्हासुद्धा ठरवलं होतं. तर आता जानू म्हणत असते की हो, आतासुद्धा मी एवढ्या मोठ्या अडचणीत होती, पण तू माझ्यासाठी काही झालं तरी आलास बघ धावून, मला हे आवडलं, असंही आता ती म्हणत असते. मग आता विश्वा आणि जानू हे दोघंही जण समोरच बघतात की तो जयंत आहे. जयंत या सगळ्याची शहानिशा करायला आलेला असतो. मग विश्वा आणि जानू जसे बघतात ना तसे लगेच गाडीमध्ये जाऊन बसतात. मग आता जयंत पुढे चालत असतो, तर जयंतसुद्धा मागे वळून पाहतो की नेमकी गाडी कोणाची आहे. पण जानू आणि विश्वा लगेच लपतात. तर विश्वाला जानू म्हणत असते की बघितलंस का, हा माणूस असा आहे आणि या माणसाचं खरं रूप मला समोर आणायचं होतं आणि त्याचसाठी मी हे सगळं केलेलं आहे. आपल्याला ना काही झालं तरी ह्याला धडा शिकवायचा आहे. मग विश्वा म्हणतो की चल आजपासून आपण ह्याला धडा शिकवायला सुरुवात करूया, आपण दोघंही जण मिळून याची सगळी कुंडली बाहेर काढूया. मग तर झालं. आता ह्याचा एक जो काही गुन्हा आहे तो आता त्याच्या समोर आणायचा आणि त्याला सोडायचं नाही, हे मात्र आता विश्वा आणि जानूने ठरवलेलं असतं. आणि एकमेकांसोबत आता एकमेकांनी हात मिळवणीसुद्धा केलेली असते, कारण त्यांना असं वाटत असतं की चला फायनली आपण ज्या काही गोष्टी ठरवल्या आहेत त्या आता पूर्ण करायच्या. आणि इकडे लक्ष्मी ऑर्डर वगैरे घेत असते आणि त्यानंतर आता घरघंटीचं काय काम आहे ना ते मी बघतो, असं देखील श्रीनिवास बोलतात. मग सगळं सामानाची यादी वगैरे घेतली जाते. पैसे अपुरे पडत असतात तर बँकेत स्वतःकडचे काही पैसे देतो. मग आता त्यांनी ॲडव्हान्सला काही कमी पैसे दिले आहेत असं लक्ष्मी बोलते. त्यांना मी फोन करू का, ॲडव्हान्ससाठी पैसे जास्त मागू का. पण वीणा आणि श्रीनिवास म्हणतात की नको, आपण तसं करायला नको. मग त्यांना असं वाटेल की आपण बिझनेस करतोय, मग आपल्याकडे काहीच रक्कम कशी काही नाही एक्स्ट्राची, आपण एक काम करूया, आहेत ना आता ते पैसे
पैसे ते वापरूया, माझ्याकडे पण काही पैसे आहेत असं वीणा म्हणते. पण आता लक्ष्मीकडे आणि श्रीनिवास यांच्याकडे पैसे नसतात, कारण आता जेव्हा अधिक मास महिना होता तेव्हा त्यांनी जावयांसाठी बरेच काही गोष्टी घेतल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्याकडेचे आता पैसे संपलेले होते. पैसे नव्हते म्हणूनच आता ते विचार करत असतात की चला आपण अशा ना तशा कारणावर ना हे तर आंबापोळीचं काम जे आहे ते पूर्ण करून देऊया. इकडे आता जानू घरी येते. जानू घरी आल्यानंतर जयंत तिला बघतो आणि जयंत तिला म्हणत असतो की खरंच ना जानू, तू नव्हतीस ना पण तुला मी खूप जास्त मिस केलं, तुला काय सांगू असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना आता जानू म्हणत असते की मला कळतंय तुम्ही मला खूप जास्त मिस केलेलं आहे ते, पण आता जयंत जानूला हे सुद्धा म्हणतो की मला ना तुझ्या मिठीमध्ये झोपायचं आहे. जानू म्हणते मी खूप दमली आहे, मला आता एकदम निवांत झोपायचं आहे. पण आता जानूला तो म्हणतो की मग मला निदान तुझ्याकडे बघत तरी झोपू दे ना. जानू म्हणते बघत बस ना, तुला दाखवते, बघायला तरी देते का बघ, असं आता जानू म्हणत असते. इकडे आता आंबापोळी बनवायचं काम चालू असतं. आपण गरम गरम पोळ्या असताना करून देऊया असंही त्यांचं ठरलेलं असतं, कारण पोळ्या जर खराब झाल्या तर प्रॉब्लेम नको असाही विचार ना त्या करत असतात. आणि मग चांगल्या गरम गरम पोळ्या करून त्यांना द्यायचं हे ठरलेलं असतं. मग त्यासाठी जय्यत तयारी सुरू असते. इकडे आता खूपच गरम होत असतं आणि गरम जास्त होत असल्यामुळे ना आता वीणाची चिडचिड होत असते. दुसरीकडे काही बायका अधिक मासासाठी घरी आलेल्या असतात आणि जेव्हा त्या बायका घरी येतात ना तेव्हा त्यांचं चांगलं आदरातिथ्य केले जात असतं. मग आजी या सगळ्याचं क्रेडिट ना स्वतःला घेत असते आणि म्हणत असते की हो, या सगळ्याचं नियोजन मला करावं लागलं, कारण हे ना सगळ्या सरी सारख्या असतात. मग इकडे रेणुका म्हणत असते की अगं हे सगळं काही तू केलेस आणि क्रेडिट कोण घेतंय तर आपल्या आजी. मग आता जाऊ दे आजी, तेवढं तरी बघतायत ना, म्हणतायत ना की हे त्यांनी केले, मग असू दे, घेऊ दे त्यांनी क्रेडिट, मला काही हरकत नाही आहे असंही आता इकडे भावना जी आहे ती रेणुकाला बोलत असते. इकडे आंबापोळीचं काम सुरू असतं. पटापट पोळ्याही लाटत नसते वीणा, म्हणून आता तिच्यावर चिडचिड मात्र लक्ष्मीची होत असते, कारण गरमीचे दिवस वाढलेले असतात आणि गॅसकडे ना जास्त काम काही होत नसतं. मग आता तिला सांगितलं जातं की चल पटापट कर या सगळ्या काही गोष्टी, माहिती आहे तुला त्रास होतोय पण नंतर आपण आरामात बसूया, नंतर काही जास्त कामं नाही आहेत, एवढी ऑर्डर झाली का झालं असंही आता लक्ष्मी ही वीणाला बोलत असते. वीणा म्हणत असते की आई बघा ना, माझेही हात चालत नाही आहे, पटापट करते मी, प्रयत्न करते असंही आता वीणा बोलत असते. आणि पोळ्या वगैरे लाटून पूर्ण घेतल्या जातात. मग आता त्यांना आंबा पोळ्या करायच्या असतात आणि त्या छोट्या छोट्या का होईना आपण करूया आणि 200 करून त्यांना पूर्ण पार्सल करूया. मग आता बाबा कुठे आहेत असंही विचारलं जातं, तर बाहेर यांचा ना सायन्स प्रोजेक्टचं काम चालू असतं. सायन्स प्रोजेक्टचं काम एकदम जोरात चालू आहे वाटतं. हो, पहिला नंबर येईल ना तेव्हा शांत बसतील वाटतं. इकडे आता वीणा जी आहे ती आता दमलेली असते आणि बसलेली असते आणि तेव्हाच ना आता कुठे बरं वाटतंय असंही ती आता म्हणत असते. तेवढ्यात ना आता वीणा म्हणते की काय झाले आई, का टेन्शनमध्ये दिसत आहे. लक्ष्मी त्या नंबरवर कॉल करायचा प्रयत्न करते, पण आता तो नंबर बंद लागत असतो, म्हणून आता लक्ष्मीला टेन्शन येतं. लक्ष्मी म्हणते की आता हे काय झालं, आता फोनही बंद लागतोय, त्यापेक्षा एक काम करते, त्यांनी जो ॲड्रेस दिला आहे ना त्या ॲड्रेसवर मी हे पार्सल घेऊन जाते असा विचार मनामध्ये ती करू लागते. मग इकडे लक्ष्मी म्हणत असते पटकन ते पार्सल देऊन येते, नाहीतर मला असं वाटतंय की फोन लागत नाही आहे. वीणा म्हणते की मला असं वाटतंय ना की नंबर तो अमेरिकेचा नाही आहे ना, म्हणून फोन लागत नसेल. इकडे जयंतने घरी स्टाफसाठी पार्टी ठेवलेली असते. काही स्टाफमधले मेंबर्स घरी आलेले असतात. जाडूला माहिती असतं की ही पार्टी कशासाठी ठेवली आहे. ह्याला असं वाटतंय की विश्वाचा ह्याने काटा काढलाय, पण विश्वा अजूनही जिवंत आहे हे काही तुला माहिती नाही आहे. पण बघ, तुला आता खरा धक्का तर तेव्हाच बसेल विश्वाला समोर बघून. मग आता सगळीजण विचारत असतात की कशालासाठी पार्टी ठेवली आहे सर तुम्ही. मग तेव्हा जयंत सांगत असतो की ही पार्टी ना खास तुम्हा सगळ्यांसाठी ठेवली, आपल्याला चांगलं कॉन्ट्रॅक्ट मिळाले, मग म्हटलं थोडीशी पार्टी तर व्हायलाच हवी. तेवढ्यातच दारावर विश्वासुद्धा येतो. विश्वाला जेव्हा जयंत लांबून पाहतो तेव्हा जयंत जेव्हा लांबून विश्वाला पाहतो तेव्हा तो चकित होतो आणि विश्वा हा कसा काय इथे येऊ शकतो. नाही, मला बहुतेक विश्वाचा भास होतोय, हा विश्वा नाही आहे, बहुतेक विश्वाचं भूत आहे असंही त्याला कुठेतरी वाटत असतं आणि म्हणूनच तो आता थोडा विचार करत असतो. त्यानंतर पाहायला मिळतं की इकडे जयंतला घाम आलेला असतो. जयंत म्हणतो की हा भाऊ नक्कीच विश्वाचं भूत असणार आहे, पण काल तर सगळं काही झालं होतं काम, मग हा इथे कसा काय मला दिसतोय, नक्कीच मला भास होतोय असाही विचार जयंत करत असतो. लक्ष्मी आता त्या ॲड्रेसवर जाऊन आलेली असते आणि घरी आल्यानंतर म्हणत असते की आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे. वीणा म्हणत असते की आई तुम्ही असं का म्हणताय, अगं मी त्या ॲड्रेसवर जाऊन आले, पण ते तिथल्या असणाऱ्या आजी काय म्हणतात की त्यांनी ऑर्डर दिली नाही आहे, मग आपली ही ऑर्डर आता एवढी जी आहे ना ती वेस्ट जाणार, काय करायचं काहीच कळत नाही आहे असाही विचार आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग आता हे टेन्शन तर असतं, मग आपल्याला फसवलं गेलं, आपले एवढे सगळे पैसे बर्बाद झाले,
केले, आपण या सगळ्यासाठी पैसेसुद्धा लावले होते, असाही विचार ना आता केला जात असतो. मग त्यावर आता तिला कसं बसं जे आहे ते श्रीनिवास शांत करत असतात. बाजूला जाऊन वीणाने लगेचच कॉल केलेला असतो सिद्धूला, कारण सिद्धूकडे ह्या सगळ्याचं सोल्युशन असतात ना, म्हणून आता सिद्धूला ती घडलेली हकीकत सांगते आणि त्यानंतर आता ती पुन्हा एकदा या सगळ्यांमध्ये येऊन मिसळते. वीणा म्हणत असते की आई काळजी करू नका, आपण काहीतरी करूया. दुसरीकडे संतोषने ही ऑर्डर दिलेली असते आणि संतोषला मुद्दामून नुकसान करायचं होतं. त्याला एवढाही लाज वाटत नाही आहे की आपल्या आईचं आणि आपल्या बायकोचं किती नुकसान होतं आहे. या सगळ्यामध्ये त्याने लाज लज्जा सोडून दिलेली असते. त्याला पैशाचा माज उतरवायचा असतो आणि यासाठी त्याने केलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे जेव्हा सगळीजण बसलेली असतात तेव्हा एका नंबरवरनं कॉल येतो. अननोन नंबरवरनं कॉल आला आहे, कोणी केला बघा, अगं उचलून बघ ना कोण आहे ते, त्याच माणसाची ऑर्डर असेल. मग आता तो फोन ना सिद्धूने केलेला असतो त्याच्या दुसऱ्या सिम कार्डवरनं आणि मग सिद्धू फोनवर सांगत असतो की मला खरं तर ना तुमच्याकडनं ती ऑर्डर घ्यायची आहे. खरं तर माझा हा दुसरा नंबर आहे, मला सांगितला आहे तुमच्याकडनं ती ऑर्डर घ्यायची आहे म्हणून. तुम्हीला ॲड्रेस जो दिला होता ना तो जुन्या घराचा दिला होता, नवीन घराकडे घेऊन यायचं होतं, पण जाऊ दे मी माझ्या माणसाला पाठवतो असंही आता सिद्धू आवाज काढत वेगळा बोलत असतो. त्यावर लक्ष्मी बोलत असते की बरं झालं बाबा आपली ऑर्डर केलेली कामाला आली, नाहीतर एवढ्या ऑर्डरचं सगळंच नुकसान झालं असतं, असाही विचार आता केला जात असतो. त्यानंतर मात्र आता इथे भावनासुद्धा हे बोलणं ऐकते. भावना म्हणत असते की वा रे वा, म्हणजे तुमची मदतीचा हात चालला आहे तर पुढे, म्हणजे आईकडनं ऑर्डर घेतली आहे का? हो हो, आईला मदत तर करायला हवी ना, त्यांची ऑर्डर फुकट जायला नको, आपण कसं गोरगरिबांना वाटू शकतो, आपल्याला सध्या या सगळ्याची गरज आहे. दुसरीकडे त्या सगळ्या बायका अधिक मासासाठी आलेल्या असतात. त्यांना तर आता भावनाने सांगितलेलं असतं की तुम्ही आता जेवूनच जायचं, जेवल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आणि तेव्हाच ना इकडे ती सिद्धूलाही म्हणत असते की आपण ह्यांना छान अशा आंबापोळीसुद्धा देऊया. मग आता बाहेर ऑर्डर आली आहे तेवढं मी घेऊन येतो, मग आंबापोळी आणि जेवण हे सगळंच आपण देऊया. किचनमध्ये जेवणसुद्धा ऑर्डर करून ठेवलेलं असतं, पण नेमकं ना ते सगळं काही खराब झालेलं असतं आणि तिथे आंबापोळीसुद्धा असते. मग आता हे जेवण कसं काय खराब झालं, आता तर मागवलं होतं ना, मग विचार केला जात असतो. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की त्यापेक्षा आपण एक काम करूया का, आपण बाहेरून ऑर्डर करायल्यापेक्षा मी घरातच बनवते. आजी म्हणत असते की ह्या सगळ्याला किती वेळ जाणार आहे आणि तुला जमणार आहे का, तू प्रेग्नेंट आहेस. मग आता भावना म्हणत असते की त्यांना आपण सांगितले तर आपण करायला तर हवं ना. मग आता इथे नीलांबरी एकटीच किचनमध्ये उभी असते. नीलांबरी म्हणत असते की भावनाला आता तू काय करणार आहेस, तू कुठे चालली आहेस. भावना म्हणते की माझं जरा काम आहे, 2 मिनटं थांबा, कारण भावनाला ना पटकन जाऊन आहे ना कॉल करायचा असतो. भावनाला आता ह्या सगळ्या काही गोष्टी मॅनेज करायच्या असतात, त्याचमुळे भावना पटकनच तिकडनं बाहेर पडते. भावनाला आठवतं की त्या बायका या वेळेला आपल्या मदतीला येऊ शकतात, ज्या बायकांनी तिला सांगितलेलं होतं की काम तर असेल आणि तर तुम्ही मला बोलवा. मग आता काम आहे तर त्या बायकांना अशा पद्धतीने का होईना स्वयंपाकाचं थोडंफार काम देऊ शकतो आपण, म्हणून भावना बाहेर गेलेली असते आणि भावना बाहेर जाऊन सिद्धूला सांगू लागते. सिद्धूला म्हणत असते की सिद्धू प्लीज तुम्ही त्या बायकांना फोन करून बोलवून घेता का, आपल्याला जरा काही बायकांची गरज आहे जेवण बनवण्यासाठी. मग ती म्हणते की हो हो. सिद्धू ही लगेच कॉल करायला घेतो. तोपर्यंत इकडे नीलांबरी किचनमध्ये एकटी असते. नीलांबरी म्हणत असते की हे जर जेवण मी मागवलं असतं आणि खराब झालं असतं ना तर मला 4 शिव्या पडल्या असत्या, पण ह्या काय भावनाने केलं आहे ना सगळं. मग आता ती तिथे बघत असते, त्या आंबापोळ्या दिसतात आणि तिथे ते लक्ष्मीचं ब्रँडचं चित्र दिसतं. मग ती म्हणते की आंबापोळीसुद्धा खराब झाल्यात, म्हणजे हे आता अशा घाणेरडे प्रोडक्टसुद्धा विकायला लागलेत का, आता ह्यांना चांगलीच अद्दल घडवायला हवी. आणि फोन करून मग आता ती आंबापोळीबद्दल बोलू लागते. तुम्हाला काम धड करता येत नाही तर करता कशाला, खराब आंबापोळ्या पाठवल्या आहेत असं देखील ती ओरडून ओरडून बोलत असते. तेव्हा मात्र आता इथे लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.